विदर्भातील आज सर्व शाळा उघडल्या आहेत. आज 30 जून आणि मी सध्या बुलढाण्याला लागून असलेल्या येळगाव या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेवर आलोय. हे विद्यार्थ्यांसाठी जे स्वागत, विद्यार्थ्यांचं शाळेचा पहिला दिवस आहे त्यासाठी शिक्षकांनी रांगोळी काढलेली आहे. अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीचं हे स्वागत या ठिकाणी करतायत. विशेष बाब म्हणजे त्या ठिकाणी जे दिसतंय ना तुम्हाला ते सजवलेलं, ती बैलगाडी आहे आणि या बैलगाडीतून विद्यार्थ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. कारण की आज पहिला दिवस आहे. जिल्हा परिषदेच्या या मराठी शाळा टिकाव्या यासाठी हे शिक्षक वृंद प्रयत्न करत असतात आणि त्याचा हा नमुना, उत्कृष्ट नमुना त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. इथे ग्रामस्थ आहेत, पालक वर्ग आहेत, चिमुकले विद्यार्थी आहेत, जे आनंदित आहेत की आज आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पहिला दिवस आपल्या शाळेत घालणार, दुपारची खिचडी खाणार, शाळेची पहिली घंटा वाजणार, पहिला तास सुरू होणार. या सर्वच गोष्टी त्याच्यामध्ये, कारण की आम्ही या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो आहे. ही अनुभूती फार वेगळीच असते. आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत. बाई, कसं वाटतं तुला? छान वाटते सर. छान वाटतं. शाळेचा पहिला दिवस आहे. हो. सुट्टीत मजा आली का? हो, सुट्टीत पण मजा आली आणि शाळेत पण मजा येते. हो हो. मग आज काय करणार? अभ्यास आणि खेळणार. मी पण तू पण खेळणार, अभ्यास नाही करणार? करणार. हे चिमुकले विद्यार्थी, हे बैलगाडीवर त्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सजवलेली ती बैलगाडी, लेझिम पथकही या ठिकाणी तयार करण्यात आलेले. हा सर्व काही प्रिमायसेस. या शाळेचे मुख्याध्यापक सर आपल्या सोबत आहेत. सर, शाळेचा पहिला दिवस आहे. हे चिमुकल्यांचा जो आवाज आहे हा 2-3 महिने तुम्ही ऐकला नाही ना, आज कसं वाटतंय? आज जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा ओपनिंग होत आहे, शाळा सुरू होत आहेत. खूप आनंद होत आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर विदर्भातील शाळा 15 जूनला सुरू होत आहेत आणि ह्या मराठी शाळा टिकल्या पाहिजे, त्यांची गुणवत्ता टिकली पाहिजे आणि यासाठी आम्ही सर्व शिक्षक वृंद प्रयत्न करतच असतो. त्याचबरोबर आनंद याचा वाटतो की आपल्या गावाचे सरपंच, शाळा समिती अध्यक्ष आणि सर्व पालक, मान्यवर, सर्व कर्मचारी सहकार्य करतात. खरोखर आनंदाचा दिवस आहे आणि असे आनंदाचे दिवस आयुष्यात नेहमी येत राहत. जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात. ग्रामस्थांचाही तसा हातभार असतो. कसं वाटतं शाळेचा पहिला दिवस आहे या मराठी शाळेचा? सर्व शाळांचा, पण विशेष म्हणजे मराठी शाळेमध्ये वातावरणच वेगळं असतं. गावात आज आनंदाचं वातावरण आहे की पहिला दिवस आज शाळेच्या ओपनिंगसाठी गावकरी, सर्व कर्मचारी, शिक्षक वृंद, सर्व लोकांचं सहकार्य. गावात आम्ही सगळ्यांना जागृती करतो की जिल्हा परिषद शाळा टिकली पाहिजे. याकरता सर्वजण शिक्षक लोक असतील, गावातले ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सर्व अंगणवाडी सेविका, आम्ही घरोघरी जाऊन जागृती करतो. जिल्हा परिषद शाळा आता संपुष्टात आलेल्या आहे. तर विदर्भातली आज पहिला दिवस असल्यामुळं तर आज विद्यार्थ्यांना स्वागत करण्यासाठी सर्व गावकरी आज रांगोळी काढलेली गल्लीत आणि आज वाट बघताय की आता विद्यार्थी प्रभात तरी केव्हा येते. आज आमच्या गावात आनंदाचं वातावरण आहे. हे आनंदाचं वातावरण, शिक्षक लोक आणि सगळे आज आनंदाच्या वातावरणामध्ये सहभागी. दिवस बदलले, शाळेचा पहिला दिवस म्हणजे आता याचं रूपांतर सणामध्ये झालेलं आहे. एक प्रकारचा सण जे तुम्ही रांगोळी काढत होत्या. हो, आमच्यासाठी हा एक नवीन सणच आहे. शैक्षणिक सत्र 2026-27 या शैक्षणिक सत्रामध्ये आम्ही अजून जोमाने कार्य करू आणि जिल्हा परिषद शाळा टिकून ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू. या सर्व शिक्षक वृंदांचे अभिनंदन, कारण की यांनी जिल्हा परिषद शाळा टिकवण्यासाठी जे काही केलेलं आहे त्यामुळे विद्यार्थी संख्या, पटसंख्या बऱ्याच ठिकाणी टिकून आहे. म्हणजे आज कॉन्व्हेंटच्या जमान्यातही या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ही कमालीची आहे. आणि एकंदर आज शाळेचा पहिला दिवस तुमच्या पाल्यांना, या मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांना आणि सर्वच विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण समी, मयूर निकम, झी 24 तास, येळगाव, बुलढाणा.